श्री गुरुदेव दत्त. श्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. आजचा हा 17वा अभंग आहे. काय पद्मिनीचे षंडासी सोहाळे, वांजेसी डोहाळे कैचे होती. अंधा पुढे दीप, खरासी चंदन, सर्पासी दुग्धपान करू नये. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा, व्यर्थ आपुली वाचा शिणवू नये. फळाची संगती उपयोगासी नये, आपणा अपाय त्याचे संगे. वैष्णवी कुपथ्य टाकिले वाळूनी, एका जनार्दनी तेची भले. काय पद्मिनीचे षंडासी सोहळे, वांजेसी डोहाळे कैचे होती. एकनाथ महाराज या अभंगामध्ये रूपकाच्या द्वारे सांगतात. काय काय गोष्टी अशा रूपकाच्या द्वारे जेव्हा सांगितल्या जातात किंवा उपरोधिक अशा भाषेत सांगितल्या जातात, तेव्हा त्या जास्त ठसतात. नाहीतर त्या मनामध्ये एवढ्या खोलवर जात नाही आणि मनुष्य आपल्या सवयीप्रमाणे वागत राहतो. आणि म्हणून संत सांगतात, काय एकनाथ महाराजांनी रूपकाच्या आधारे घेतलाय. विविध रूपक घेतली आहे त्यांनी, विविध उदाहरणं, दृष्टांत, रूपक. परंतु लोकांचं कसं आहे म्हणाल, त्यांना त्या दृष्टांत कशा करता घेतला जातो, तो सिद्धांत समजावून सांगण्याकरता. परंतु लोकांच्या ठिकाणी दृष्टांत लक्षात राहतो. काय कथा सांगितली हे लक्षात राहतं, काय गंमत सांगितली हे लक्षात राहतं. पण त्याच्याद्वारे काय सिद्धांत सांगितलं ते लक्षात राहत नाही. आणि म्हणून ते त्या सिद्धांताला, दृष्टांताला जास्त ओढतात. आणि मग त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की कसं काय सांगितलं हे एकनाथ महाराजांनी किंवा सद्गुरूंनी असं का सांगितलं. पण त्याचा सिद्धांत नीट ध्यानात घेतला पाहिजे. आणि म्हणून एकनाथ महाराज जेव्हा सांगतात, काय पद्मिनीचे षंडासी सोहाळे, काय वरवर बघता पद्मिनी, डोहाळे, सोहाळे हे शब्द ऐकून लोकांना असं वाटतं की अशिष्ट भाषा आहे, जरा थोडं अश्लील असं वाटतं. तर असा गैरसमज लोकांना होण्याचा संभव असतो. किंवा काही अगदी सोवळे लोक ज्यांना ते त्या शब्दांचं अजिबात हे नसतं, तेव्हा ते ऐकताना कानावर हात ठेवतात. अरे काय हे म्हणाले. तेव्हा हे दृष्टांत आहे असं ते लोक विसरतात, नाक मुरडतात, कसं बस ते ऐकतात. त्यांना ते आवडत नसतं, कसं बस ऐकतात. ते याच्या उलट काही रजोगुणी लोक असतात, त्यांना हे वर्णन खूपच आवडतं. वा वा, असंच वर्णन तुम्ही करता म्हणजे आम्हाला समजेल असं ते म्हणतात. पण त्यात काय बोध सांगितलं आहे हे मात्र लक्षात त्यांच्या राहत नाही. दुसऱ्या दिवशी त्यांना विचारलं तर ते आपल्या कथा सांगतात. ही कथा तुम्ही सांगितली होती, फार छान कथा सांगितली होती. अरे पण त्याच्यातून मी काय सांगितलं होतं ते म्हणलं विचारू नका, काय सिद्धांत सांगितलं. म्हणून सिद्धांत ठसवण्याकरता दृष्टांत सांगितले जातात. दृष्टांत पडले पाहिजे. दृष्टांत याचाच अर्थ दृष्ट म्हणजे पाहिलेलं, त्याचा अंत. जे तुम्हाला दाखवलं, जे तुम्ही पाहिलं त्याचा अंत करा. आणि त्याच्या अनुषंगाने जो सिद्धांत सांगितला, जे काही बोध सांगितला तो तुम्ही घ्या. तर इथे उलटच होतं म्हणाल. तर दृष्टांत लक्षात राहतो, कथा लक्षात राहते, आणि सिद्धांत काय सांगितलं तो नेमका तो विचारतो म्हणाल. तेव्हा सद्गुरूंच्या प्रवचनात काय बोधवचन प्रगट झालं, त्यांना एवढंच लक्षात राहील आणि एवढंच ते सांगतात. काय तुम्हाला लक्षात राहिलं आम्ही विचारलं. ते म्हणतात काहीतरी काहीतरी तुम्ही पद्मिनी स्त्रीच्या शृंगाराबद्दल आणि डोहाळ्याबद्दल
काहीतरी बोलत होता. खूप मजा आली. वा वा, छान वाटलं. आणि आणि म्हणतात मलाही वाटायला लागलं, की आपल्यालाही अशी कोणी पद्मिनी, अप्सरा सिद्ध झाली तर बरं होईल. तो आपल्या दृष्टीने बघतो. अरे मला ते सांगायचं नव्हतं. काय पद्मिनीसी षंडाची डोहाळे, चंडाचे सोहाळे. हे मला ते पद्मिनी आणि हे सांगायचं नव्हतं म्हणलंय. डोहाळे सांगायचं नव्हतं. ते रूपक घेतलं होतं म्हणा. तुला मजा आली. पण तू तेवढंच पकडून बसला. आणि मला ही अप्सरा कशी सिद्ध होईल म्हणून तू निघून गेला. आम्हाला त्याने म्हणतात, की तुम्ही काहीतरी अप्सरेचा मंत्र सांगा. आम्ही भगवंताचे मंत्र सांगतो. भगवंतानी जे भगवंत ज्याने प्रसन्न होणार ते मंत्र सांगतो. त्याला अप्सरा प्रसन्न व्हायचा मंत्र पाहिजे. तर तो आम्ही कसा देणार? तेव्हा तो म्हणला, तुम्ही ते मंत्र दिला नाही तर मला ते नको म्हणा. म्हणून तो निघून जातो. तेव्हा तो म्हणतो, की वर्णन खूप छान केलं. तेव्हा त्याचं धैर्य बघा. तो सद्गुरूंनाच विचारतो, की तुम्ही असा मंत्र द्या, मला अमुक पाहिजे. असं धैर्याने लोक असे, मला मोठं आश्चर्य वाटतं. सद्गुरूंच्या पुढे आम्ही तर कधी असं कधी आम्हाला जाणवत नाही, की आम्ही त्यांचं अवमान करणं तर नाहीच. पण असं काहीतरी एखादं विचित्र गोष्ट, की असं आम्ही सांगितली असेल असं आम्हाला आठवत नाही. पण लोकांचं धैर्य बघा कसंही ते काही विचारतात. तेव्हा त्याला बोध आठवत नाही म्हणा. आणि दुसरा कोणी असतो तो एवढा सोहळा असतो, की तो ब्राह्मण असेल किंवा स्मशान वैराग्य सोहळा ब्राह्मण असेल, त्याला सोहळा ब्राह्मण म्हणतात. त्याला थोडस देखील काय असं काही सांगितलेलं आवडत नाही. आणि किंवा त्याला एकतर स्मशान वैराग्य आलेलं असतं. सगळ्या गोष्टी मला आता याच्यातलं काही आवडत नाही. तर त्याला हा ज्ञानबोध आवडेल, ज्ञानबोध त्याला आवडेल. परंतु तो म्हणेल ज्ञानबोध खूप चांगला होता. पण तो सद्गुरूंना म्हणेल, पण ते पद्मिनी, सोहाळे, डोहाळे वगैरे हे सांगायला नको होतं. म्हणजे हे काय, ते थोडं नाही म्हटलं ते अश्लील वाटतं. त्याने ज्ञानबोधाला गालबोट लागतं. एवढा चांगला ज्ञानबोध आहे. अरे पण तो ज्ञानबोध सांगितला, लगेच ज्ञानबोधच सांगितला प्रत्यक्ष, तर लोकांना काहीच लक्षात राहणार नाही. त्यांना काहीच येणार नाही. म्हणून अशी कथा सांगितली, रूपक सांगितली, तर त्यांना कथा रूपक निदान लक्षात राहतील. आणि त्याच्या अनुषंगाने त्यांना थोडी आठवण होण्याची शक्यता आहे म्हणाले. नाहीतर नुसता ज्ञानबोध हा निर्गुण निराकार आहे. आणि म्हणून तो त्यांना आठवेलच असं नाही. तेव्हा ते म्हणतात, की दुसरा कुठला तरी दृष्टांत घ्यायला पाहिजे. काय पद्मिनीशी चंडाचे डोहाळे, अषंडाचे सोहाळे. ते म्हणले पद्मिनीशी सोहळ्याचं कौतुक, अशा प्रकारचं काहीतरी, असं काहीतरी म्हणलं असं तुम्ही. काय पद्मिनीशी सोहाळ्याचे कौतुक, असं म्हटलं चाललं असतं. काय पद्मिनीशी सोहाळ्याचे कौतुक, असं म्हटलं चाललं असतं. पण षंडाचे असं तुम्ही म्हटलं तर थोडस कानाला हे बरं वाटत नाही. तेव्हा आम्हाला आमच्या लहानपणातला एक प्रसंग आठवतो. हे लहानपणी आम्ही शाळेत असताना आमचे वडील सांगायचे, जा ते महादेवाचं मंदिर आहे तिकडे, हा तांब्या घेऊन जायच्यात, पाणी भर, फुलं वगैरे घेऊन जा, गंध वगैरे, आणि त्या महादेवाची पूजा करून ये सोमवारी. तर आम्ही जायचं सोमवारी, सोवळं नेसून, हातात कलश घेऊन, फुलं वगैरे घेऊन, कलशात पाणी भरून, बेल वगैरे घेऊन, असा आम्ही जायचो त्या महादेवाच्या मंदिरात. तर आमच्या घरामागचा जो रस्ता होता तो अत्यंत कुप्रसिद्ध होता. आमचे पाध्ये आहे, त्यांना त्यांना माहिती आहे. हे त्याचं नाव होतं एकदम छान, गंगा गंगा जमुना रोड. गंगा जमुना. बाहेरच्या लोकांना कोणाला वाटेल गंगा जमुना किती छान पवित्र नाव आहे, नद्यांचं नाव आहे. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा.
तर गंगा असं म्हटलं, गंगा यमुना असं म्हटल्यानंतर सर्व पाप जळून जातं म्हणाले. पण गंमत म्हणजे त्या गंगा जमुना एरियात तो रेड लाईट एरिया होता मला. तिथे सगळं पापच पाप होतं. तेव्हा त्या रोडवर सर्व ती वस्ती होती वेश्यांची. आणि त्या मंदिरात जाण्याची वाट नेमकी त्या रस्त्यावरून जाऊन त्या गल्ल्यातून, त्यांच्या त्या गल्ल्यातून जात होती, गल्ली बोळातून. पण आम्हाला नेहमी सवय होती, आम्हाला त्याचं काही हे वाटत नव्हतं. आणि त्यांनाही सवय होती की हे लोक नेहमी जाणार येणार आहेत, चांगले लोक आहेत. आणि आम्ही ते सोवळं वगैरे नेसून तिकडून जायचं, गंध वगैरे लावून असं, जानवं गळ्यात. त्यांना खूप कौतुक वाटायचं आणि त्या बघत राहायच्या की काय बामण बुवा चाललाय. आणि त्यांना खूप कौतुक वाटायचं आणि त्या हसायच्या. त्यांना तेवढ्या सगळ्या अपवित्र मध्ये तेच एक पवित्र गोष्ट त्यांना कळून यायची, त्यांना दिसायची. तेव्हा म्हणले ते शंकराचं मंदिर खूप प्रसिद्ध होतं, पुरातन काळचं होतं आणि त्याचं नाव होतं चिंतेश्वर मंदिर. पण त्याला भोंड्याचं मंदिर असं म्हणायचे, भोंड्याचं मंदिर. आपल्या पांडेसाहेब हसतायत. त्याचं मंदिर कारण काय की त्या मंदिरावर म्हणले कधी कळस, बऱ्याच लोकांनी कळस बांधण्याचा प्रयत्न केला, पण कधी तो कळस तिथे राहायचाच नाही. म्हणलं लगेच आज बांधला उद्या पडून जायचं, असं नेहमी व्हायचं. आणि त्याच्यामुळे लोकांनी तो नाद सोडून दिला. आणि त्याला भोंड्याचं मंदिर असं म्हणायचं. आणि तिथे संत तुकडोजी महाराज आमच्या लहानपणी ते होते संत. त्या संतांना आम्ही बघितलं, तुकडोजी महाराज. त्यांचा भजन गायनाचा कार्यक्रम व्हायचा तिकडे. आणि ते स्वतः भजन रचना करायचे. त्यांची सर्व भजन स्वतःचीच भजनं ते म्हणायचे, जसं आमची भजनं सर्व आहेत. ते स्वतःची भजनं रचना करून म्हणायचे. फार सुंदर आवाज होता आणि असं डफ त्यांच्या हातात असा ते म्हणायचे. मनी नाही भाव म्हणे तुका, देवा मला पाव, देव अशाने पावायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो, असं ते भजन करायचे. आणि हजारो लोक असायचे तिथे, हजारो लोक. तेव्हा आम्ही त्या वस्तीतून जायचं शंकराच्या मंदिरात. त्या स्त्रिया आमच्याकडे कौतुकाने बघायचं आणि आम्हालाही त्यांच्याबद्दल कधीच वाईट भाव असा आलाच नाही. आम्हाला असं अरे वा, आपल्यातलेच लोक आहेत. तेव्हा एकदा काय गंमत झाली की एक अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती होती, आमच्या नातेवाईकांच्या ओळखीची होती. आणि ती आली आमच्याकडे. मग ती मला रस्त्यात भेटली. अगदी त्यांचं आचार विचार सर्व एकदम छान होतं. पण मला माहित नाही काय त्या दिवशी त्यांना बुद्धी झाली. ते मला म्हणाले की चल तुला चांगलं एक गाणं ऐकवतो. आता आम्ही गाण्याचं भजन ऐकवतो. भजनाचं आम्ही काय फॅन होतो. कुठे गाणं आहे, भजन आहे, संगीत आहे, आम्ही जात असतो. कधी कधी आम्ही आमचा तबला वाजवायला सुद्धा जात असतो. तेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर गेलो. आमच्या लक्षात आलं ते आमच्या घराच्या मागेच तो एरिया होता. पण त्याच एरियात त्यांनी आम्हाला घेऊन आले. त्यांना म्हटलं हो ते कुठे तुम्ही मला घेऊन आला. ते म्हणले नाही 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 नाही, तू म्हणले चल. म्हटलं नाही बाबा मी काय तिकडे येणार. म्हटलं दर्या तिथे मोठी हवेली होती. त्या हवेलीच्या बाहेर जरी म्हटलं कोणी आपल्याला पाहिलं तर म्हटलं सगळ्या इज्जतीचं खोबरं होईल. म्हटलं सगळे आई वडिलांची म्हणजे इज्जत जाईल. म्हटलं आई वडील घरातून हाकलून देतील. त्यांनी काय ऐकलं नाही. तू चल तर म्हणून तो घेऊनच गेला. मग तिथे ती हवेली एकदम शृंगारलेली होती. वातावरण धुंद, सगळीकडे सुगंधित वातावरण होतं. आणि हार्मोनियमचा आवाज येतो होता. हार्मोनियम, तबला, व्हायोलिन, सारंगीचे सूर येतो. असं धुंद वातावरण तिथे होतं. तेवढ्यात एक गाणारी स्त्री येऊन बसली आणि तिने गायला सुरुवात केली. आणि मी आश्चर्यचकित झालो. तिने कुठलं गाणं म्हटलं असेल. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती,
रथ हा कुनिया पांडवाचा, पळविसी कौरवा, केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा. असं ती गात होती. सुंदर सुंदर भजन, फक्त भजन तिने म्हटली, गझल सुद्धा म्हटली नाही, काही तिने अशी शृंगारिक काहीच नाही. सगळं गझल वगैरे म्हटलं, गझल नाही म्हटलं, भजन म्हटलं. पण मला त्या जागेत बसून कसं तरी व्हायला लागलं, कधी आपल्या इथून सुटका होईल. शेवटी तिची भजने ऐकली, मग आम्ही बाहेर निघालो आणि तिथे आजूबाजूला कोणी नाही बघितलं आणि आम्ही तिथून सुटकलो. तेव्हा जीव भांड्यात पडला. तेव्हा आम्ही म्हटलं भजनं खूप छान होती, म्हटलं पण अशा ठिकाणी जायला नको. तसंच कोणी म्हणतील हे रूपक कशा करता घेतलं, हे आम्ही रूपक घेतो. कोणी म्हणतील की एकनाथ महाराजांनी ज्ञानबोध तर खूप छान सांगितला, पण हे जे आहे ना, काय पद्मिनीसी षंडाचे सोहाळे, ते काय सोहळा म्हणले हा, आणि वांजेशी डोहाळे, काय हे रूपक का घेतलं मला? हे रूपक घेतलं नसतं बरं झालं असतं. मग त्यांनी हे रूपक का बरं घेतलं याचा विचार करायला पाहिजे. तर आम्ही त्याचा विचार केला. प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी असं असतं म्हणा, तो कितीही संभावितपणाचा आव आणत असला बाहेरून, तरी म्हणाले काम क्रोधादी विकार त्याच्या ठिकाणी असतातच. हे संत सत्पुरुष जाणून असतात, अरे याच्या ठिकाणी आहे, त्याला ते जवळ करतात, पण त्यांना माहिती असतं की याच्या ठिकाणी अहंकार आहे, जीवभाव आहे, काम क्रोधादी विकार आहे, सर्व काही. पण त्याच्या सकट सर्व गुणदोषासकट ते त्याला जवळ करत असतात. तर प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी बाहेर कीर्तन आणि आतून तमाशा हा चाललेलाच असतो. त्याच्या आतला तमाशा असतो आणि बाहेरचं कीर्तन असतं. आणि म्हणून संत सत्पुरुष सांगतात, अरे उलट झालं पाहिजे. आतून कीर्तन आतून कीर्तन झालं पाहिजे आणि मग बाहेरचा जो संसार आहे हा तमाशा तुला वाटला पाहिजे. आतून तुझ्या ठिकाणी जेव्हा सद्गुरूंनी सांगितलं ज्ञानबोधाचं कीर्तन भजन जेव्हा सुरुवात होती, तेव्हा त्यांनी सांगितलेलं जे ज्ञान आहे त्याचं जेव्हा श्रवण मनन चिंतन कीर्तन निधिध्यासन जेव्हा सुरू होईल, तेव्हा उलट होईल म्हणाले. आतून कीर्तन बाहेरून तमाशा. मग त्या तमाशात तू खुशाल खुशाल सामील होशील म्हणले, पण त्या तमाशाचं तुला काय होणार नाही. पण आता इकडे उलट आहे म्हणले, बाहेरून कीर्तन लोक, पण आतून त्यांचा तमाशा चाललेला असतो, त्यांना तमाशाच आवडत असतो. आणि म्हणून म्हणलं संत सत्पुरुष त्यांचे जाणतात आणि म्हणून त्या तमाशाचाच आधार घेतात म्हणाले. काय म्हणले, तो आतला तमाशा लपवण्यासाठी ती बाहेर कीर्तन ऐकतो तो, पण संत सत्पुरुषांना माहित असतं, म्हणून त्याला जे आवडतं त्याच ते रूपक दृष्टांत घेतात. त्याला त्याला जे समजेल त्याच भाषेत त्याला उत्तर. हल्ली एक वाक्प्रचार आहे, त्याला समजेल त्या भाषेत आम्ही उत्तर देऊ, त्याला जी भाषा समजेल त्या भाषेत आम्ही त्याला उत्तर देऊ. हे हा संकेत आहे की म्हणजे त्याला जसं आहे तसंच आम्ही टिट फॉर टॅट, काय तसं आम्ही म्हणाले उत्तर देऊ. तेव्हा ते सांगतात, एकनाथ महाराज म्हणतात की अरे तुला जी भाषा समजते, पद्मिनी म्हटलं की तुला लागले लक्षात येतं. वा वा, काय पद्मिनीशी पद्मिनीचे षंडाशी सोहाळे, काय पद्मिनीचे षंडाशी सोहाळे, वांजेशी डोहाळे कैसे होती. असं आहे. आता पद्मिनी शंखिनी हस्तिनी वगैरे अनेक सुंदर स्त्रियांचे प्रकार असतात, शास्त्रात सांगितलंय म्हणा. स्त्रियांचे अनेक प्रकार असतात ना, सुंदर स्त्रियांचे. त्यात पद्मिनी अत्यंत सुंदर स्त्री, पद्मिनी अत्यंत सुंदर स्त्री असते, म्हणून म्हणले तिचं उदाहरण, तिचं रूपक या एकनाथ महाराजांनी घेतलं. आमचे महाराज नेहमी विनोदानी म्हणायचे, म्हणले अरे स्त्रियांचे प्रकार असतात, स्त्रियांचे प्रकार असतात.
काय 3 प्रकार असतात म्हणले, इस्त्री, मेस्त्री आणि शास्त्री. ते विनोद महाराजांचे विनोद फार हे असतात. म्हणजे स्त्रियांचे 3 प्रकार. एक गमतीचा भाग. इस्त्री, मेस्त्री आणि शास्त्री. इस्त्री स्त्री कुठली आहे म्हणले, इस्त्री म्हणले जिला सगळी टापटीप असं सगळं, जिथल्या वस्तू तिकडे तिथे, आणि सगळी स्वच्छता, वारंवार ती स्वच्छताच करत राहते. थोडंसं काय झालं की लगेच कपडा घेऊन धावून तिथे ते हे करत, संपूर्ण कचरा काढणार, संपूर्ण घरातलं साफसफाई करणार. काही काही लोक म्हणाले महिन्यातून 1-2दा साफसफाई करतात, साफसफाई करायला जातात, असं म्हणतात लोक. तेव्हा ह्याला काय म्हणतात की सगळं टाप टीप साफसफाई, योग्य सगळं घराचं, कोणी आलं तर एकदम छान दिसलं पाहिजे. आणि हे बरोबर आहे, हे चांगली गोष्ट, काही वाईट गोष्ट नाही. पण ही स्त्री जी आहे हिचं वैशिष्ट्य आहे. तर मला तिला म्हणलं ही इस्त्री, म्हणजे इस्त्रीसारखा जो कपडा इस्त्री केला की त्याच्यावर एकही तुम्हाला दिसायला नको, म्हणले इस्त्री टाईपची स्त्री आहे ना. दुसरी म्हणले मेस्त्री, तिला टापटीप वगैरे नाही म्हणले. एखादा मेस्त्री त्याच्या वर्कशॉपमध्ये आपण गेलं तर कसं दिसतं, काय इकडे एक टांगलेलं आहे, तिकडे काहीतरी लाकूड असं लोंबकळत आहे, एक टेबल आहे त्याच्यावर खूप धूळ आहे पडलेली आहे, आणखी काहीतरी आहे, तिकडे रंधा पडलेला आहे, इकडे आहे, म्हणले मेस्त्री. तेव्हा त्या स्त्रीचं म्हणले ती असते मोठी क्रिएटिव्ह, तिला अनेक कला अवगत असतात म्हणत. आमच्या आईला किती कला होती, ती शिकलेली नव्हती, पण तिला किती कला अवगत होत्या. ती आमच्या घरातल्या सगळ्यांसाठी स्वेटर विणायची. आता थंडीचे दिवस, नागपूरला खूप थंडी असायची, आमच्या पाध्ये साहेबांना माहिती आहे की तिकडे अशी जबरदस्त थंडी असते. मग आता एवढे विकत कसं घेणार, विकत घेता आलंच नाही असं नाही, पण एवढ्या लोकांना, पण तिच्या ठिकाणी एवढी क्रिएटिव्हिटी होती, ती एवढी सुंदर, आणि प्रत्येकाचं डिझाईन वेगळं. आम्हाला जे डिझाईन आवडतात ते आमच्यासाठी, आमच्या वडिलांना आवडतं, आमच्या भावांना, बहिणींना, सगळ्यांना. लेडीज पण ते लेडीजसाठी पण स्वेटर करायचे, आणि इतके सुंदर स्वेटर विणायचे, इतके सुंदर. ते टेबल क्लॉथ वगैरे, हल्ली टेबल क्लॉथ म्हणतो ना आपण, ती पांढरा धागा घेऊन, ती अशी सुई असते एवढी, त्याने त्याचं पटापट पटापट रुमाल, पुरी तशीच रुमाल असायची कुठे टाकायला. ते अशी काय क्रोशिया म्हणतात का काय म्हणतात, त्याच्यात ते खूप प्रवीण होते, आणि इतरांनाही शिकवायची. अनेक पदार्थ बनवण्यात ती इतकी माहीर होती की आमच्या सगळ्या बहिणींना तिने असे पदार्थ शिकवले की त्या सासरी गेल्यावर त्या सासूनी सुद्धा त्यांची वाहवा केली, सासू त्यांच्याकडनं शिकल्या. आमच्या सगळ्या बहिणी एवढ्या हे होत्या. पाद्यांना माहिती आहे आमची ती बहीण. हा, पाद्यांनी परवा आमच्याकडे ते आले होते, त्यांनी नागपूरची बर्फी आणली होती, संत्रा बर्फी खास. आणि शिवाय ते म्हणाले मी तुम्हाला काय आणलं त्यांनी, गुळांबा मुरंबा आणला होता, आणि सातूचं पीठ आणलं होतं, आणखी काय आणलं होतं, मेथांबा आणला होता. आणि ते म्हणाले तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे मी स्वतः केलेलं आहे म्हणले, स्वतः आपल्या हाताने केलेलं आहे. म्हणलं तुम्हाला कोणी शिकवले, तर म्हणले मला आशाने शिकवलं, तुमच्या बहिणीने शिकवलं म्हणले मला. तुमची बहीण एकदम प्रवीण होती. म्हणलं आमच्या बहिणीला कोणी शिकवलं, आमच्या आईने शिकवलं. आमची बहीण एवढी प्रवीण होती की यांनाही शिकवलं, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना काय. आणि त्यांनी ते आणलं, आणि तो तो गुळांबा होता, आमच्याकडे गुळांबा म्हणतात, साखर आंबा. तर तो एवढा मऊ होता की आमच्या मंडळींना आवडा, म्हणले हा असं मी पहिल्यांदाच बघितला म्हणले, एवढा मऊ. आमच्याकडे असं ते हे असतं म्हणले, कडक कडक असतात त्याच्या फोडी. मग त्याने एकदम मऊ असा गुळांबा, तो साखर आंबा तो आणला होता. आणि मेथांबा सुद्धा एवढा मऊ होता, त्याच्या फोडी अजिबात त्या लागत नव्हत्या, अगदी चांगल्या चावल्या जात होते. तेव्हा ते एवढे प्रवीण झाले म्हणाल. ते हे का झालं, तर मेस्त्री म्हणजे कलाकार. काही स्त्रिया म्हणजे कलाकार असतात. आणखी एक प्रकार आहे म्हणलं काय, शास्त्री. म्हणजे त्यांना हे काही इस्त्री वगैरे माहित नाही, ते घर त्यांचं काही व्यवस्थित असेल नसेल असं काही नाही, त्यांना काही कला कुसर काही येत असेल असं नाही, पण त्या विद्वान असतात म्हणलं.
कोणी प्रोफेसर असतात, कोणी काय असतात काय, किंवा कोणी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर अभ्यास करून हे झालेले असतात. तेव्हा म्हणाले त्या कोणाला नाही काही सांगितलं गेलं की त्यांचं सुरू होतं, म्हणजे त्यांचं प्रवचन सुरू होतं. सगळ्यांना ते ज्ञान सांगतात. म्हणजे त्यांना शास्त्री असं म्हणतात. करणार काय नाही म्हणलं, सगळं ज्ञान सांगणार, उपदेश. त्याला शास्त्री असं म्हणतात. आमच्या धनश्री आहेत, नेहमी ती एवढी कलाकार आहे, काय काय कलाकृती करत असते. कुठल्या पिशव्या करणार, काहीतरी मोरपीस आणणार, आणखी काहीतरी आणणार, काहीतरी काहीतरी करत राहणार. वेगवेगळ्या टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशा करायचं. आणि आम्ही तिथे गेल्यानंतर अनेक पदार्थ करतात. म्हणजे त्यांच्या हॉटेलमध्ये तर ते मिष्टान्न भांडार, तिथे तर म्हणले त्यांचे कारागीर लोक आहेत. पण ही काही कामी कारागीर नाही म्हणले. आम्ही गेलो की ते स्वतः स्वयंपाक करून ते हे करणार. आम्ही म्हटलं एवढा सुंदर स्वयंपाक झालाय, आम्हाला असं वाटलं की त्यांच्या कारागिरानं केला का. नाही म्हणले, तर मीच केला. तेव्हा आम्हाला मोठं आश्चर्य वाटलं. तेव्हा म्हणले ती घर बघितलं, घरही स्वच्छ. म्हटलं ही इस्त्री आणि मेस्त्री दोन्ही आहे म्हटलं. आम्ही म्हटलं ही स्त्री दोन्ही प्रकार आहे, इस्त्री मेस्त्री, पण ही शास्त्री नाही आहे. मग आमच्या लक्षात आलं की शास्त्री काही नाही, उपदेश वगैरे काही सांगत नाही. तर म्हटलं ते डिपार्टमेंट आमच्या किरण मुळे त्यांनी घेतलं, मुळे शास्त्री. ते मुळे शास्त्री असल्यामुळे ते ते काय म्हणले, ते डिपार्टमेंट त्यांच्याकडे ते शास्त्र, सगळे शास्त्र वगैरे आहे त्याच्यावर ते बोलतात. म्हणले कोणी आलं की सगळे शास्त्र ते सांगून टाकतात काय. तेव्हा म्हणले हे डिपार्टमेंट मी काय घेतलं नाही, बाकी म्हणले कला कुसर हे वगैरे. तेव्हा कोणी आम्हाला सांगतात, म्हटलं सद्गुरू माझी बायको ना मला म्हणजे सारखा उपदेश करत असते, मग काय करावं. म्हटलं काही नाही, गप्प बसायचं आणि तिचा उपदेश ऐकायचा आणि आपण हसत राहायचं, हसतमुख राहायचं, तिचा उपदेश ऐकायचा. बाबा तिचं कौतुक करायचं, काय तू ज्ञानी आहे म्हणा. बाबा अहो रूपम अहो ध्वनी. ते शास्त्री जे असतं ते कोणाचं काय ऐकणार नाही, हे निश्चित आहे. तू काय म्हणलं तर ते ऐकणार नाही, त्याच्यामुळे तू तिचं ऐकायचं, हे हे लक्षात ठेवायचं. ती तिचं ऐकत जा. आता आमच्याकडे लोक येतात, गाराणं नाही सांगत, पण सांगत. कुणी म्हणतात माझ्या बायकोला जरा इकडची वस्तू तिकडे ठेवली ते खपत नाही, जरा काही कोणी घाण केली, काही कचरा असला काय आला ते खपत नाही, एकदम टापटीप जिथली वस्तू तिथे. आणि म्हणलं सारखं स्वच्छता करण्यातच तिचा दिवस जातो, सारखं कुठे काय हे झालं की ते स्वच्छता करायची, तेव्हा तिचा पूर्ण दिवस त्याच्यात जातो. म्हणून काही लोक म्हणतात की माझी बायको खूप सुगरण आहे, सारखी काहीतरी रेसिपी करत जाते, काहीतरी नवीन नवीन रेसिपी याच्यावर बघते युट्यूबवर, आणि ती करते, आणि शेवटी मीच गिरायक मिळतो आणि मला ते खावं लागतं, म्हणजे माझं वजन वाढायला लागलं ना सर. तेव्हा विणकाम, शिवणकाम, भरतकाम, चित्रकला, टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू बनवणं, याला याला मेस्त्री असं म्हणतात. तात्पर्य काय, तर एकनाथ महाराज सांगतात, काय पद्मिनीचे षंडासी सोहाळे. स्त्रियांना जीवन जे आपलं आहे ते खूप महत्वाचं असतं. जीवन जे आणि जेवण, आपल्या त्यांनी जे जेवण केलेलं आहे ते एकदम सगळ्यांनी आनंदाने लक्ष देऊन खाल्लं पाहिजे, आणि त्यांनीच वाढलं पाहिजे. आपण हाताने घेऊन जेवायचं वगैरे असं नाही, त्यांनीच वाढलं पाहिजे, त्यांनीच जेवण बनवलं पाहिजे, त्यांनीच वाढलं पाहिजे. आणि मग काय, सर्वांना वाढल्यानंतर मग त्यांना समाधान वाटतं. तेव्हा हे त्यांचं प्रेम आहे, हे त्यांचं जीवन, हा त्यांचा सोहळा आहे. त्यांना आपलं जीवन सोहळ्यासारखं जगावंसं वाटतं. स्त्रियांना सोहळा पाहिजे म्हणाले प्रत्येक गोष्टीत. काय आपलं जे जीवन आहे ते सोहळा झालं. जीवन एक आनंदाचा, जीवन एक आनंदाचा, काहीतरी सोहळाची असतो. जीवन एक आनंदाचा सोहळा आहे, आणि खरंच आहे. पण पुरुषाला तेवढं ते काय चालतं म्हणलं, तो आपला घाईघाईत असतो, त्याला प्रत्येक गोष्टीत काय सोहळा करायचा
असं वाटत नाही. पण स्त्री जी असते तिला तिला असं ते जीवन सोहळ्यासारखं जगावं असं वाटतं. असा एक आमचा ऑब्झर्वेशन आहे. तर पुरुषांना कसं असतं, एकदाच आटपून घ्यायचं झालं बस. काय कुठलंही शर्ट घ्यायचं, घालायचं, जायचं. त्यांना काय एवढं खूप असं नवीनच शर्ट पाहिजे, अमुकच पाहिजे, तसं मॅचिंगच पाहिजे असं काही नसतं. फटाफट आटपायचं त्यांना म्हणजे कामाचं हे असतं, योजना असतं. तेव्हा तसं स्त्री पुरुषाच्या कामजीवनाच्या बाबतीत सुद्धा एक असं असतं, की त्यांना ती लज्जास्पद गोष्ट वाटत नाही. एक मोठी त्यांची वैशिष्ट्य आहे. पुरुषांना लाज वाटते. मग स्त्रियांना लाज वाटतच नाहीत. त्यांना लज्जा हा त्यांचा आहे. परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये एक सोहळ्यासारखा सोहळा करावा असं त्यांचं हे असतं. तेव्हा तो सुद्धा आणि म्हणून बरोबर तो शब्द अचूक असा शब्द एकनाथ महाराजांनी वापरलेला आहे. काय पद्मिनीचे षंडाशी सोहाळे. आता सोहळा शब्द का वापरला? किती सोहाळे करते म्हणले त्या. हो, त्या कामजीवनाचा सुद्धा ते सोहळा असं आला ना काय असं नाही म्हणा. काय तर त्याच्यासाठी सर्व वातावरण आधी सगळे वातावरण निर्मिती करीत किंवा नवीन लग्न झालं नववधूवर आपल्या संस्कृतीत असं आहे की तिथे ती खोली शृंगारलेली असते आणि तिथे सुगंध आणि फुलं आणि हे आणि ते सर्व त्याला सोहळा असं म्हणतात. तसा त्याचा सोहळा म्हणजे संपूर्ण जीवनात काही त्याज्य गोष्ट नाही म्हणा. एव्हरीथिंग इज बेस्ट इन इट्स प्लेस. त्या त्या ठिकाणी त्या त्यावेळी राईट राईट मॅन ॲट द राईट प्लेस ॲट द राईट टाइम अँड डुईंग राईट थिंग्स. तसं म्हणाले ते सोहळं प्रत्येक गोष्टीचा सोहळा. काय पद्मिनीचे षंडाशी सोहाळे. तिला सोहळा कसं वाटतं. तर पुरुषांना एकदम आटपून घ्यायचं काहीतरी आणि त्याला आपल्या कामाला लागायचं असं वाटत असतं. म्हणून स्त्रियांना तो काही स्टिग्मा असं वाटत नाही. एखादी लज्जास्पद गोष्ट वाटत नाही. तर पुरुषांना मात्र तसं वाटतं. तो सोहळा वगैरे करण्यात त्यांचा रस नव्हता. आणि म्हणूनच मधुचंद्र वगैरे यांचा प्रेमाचा मोठा सोहळा. पण जर अशा एखाद्या सुंदर पद्मिनी स्त्रीला एकनाथ महाराज काय सांगतात, रूपक काय सांगतात, जर दुर्दैवानी एखादा षंड नपुंसक असा नवरा मिळाला, अरे बापरे, त्या स्त्रीला आवडतोय सोहळा आणि ती त्याच्यामध्ये एवढी रंगलेली आहे आणि तिला जर तो असा नपुंसक नवरा मिळाला, षंड नवरा मिळाला, तर म्हणले जसा तिच्या सर्व सर्व उत्साहावर पाणी फिरणार म्हणा, सर्व शृंगाराचे आणि सगळं याचा बोलबारा उडेल. तेव्हा दृष्टांत एकनाथ महाराजांनी जसा घेतलाय. आता या दृष्टांताचा सिद्धांत काय आहे म्हणजे आता दृष्टांत सांगितलं, आता हा रंगवून सांगितल्यामुळे हा सगळं बऱ्याच लोकांच्या लक्षात राहील. उद्या आम्ही विचारलं काय सांगितलं होतं, आम्हाला बरोबर हे सांगतील ते. पण आता आम्ही जो दृष्टांत सांगतोय तो तो महत्वाचा आहे म्हणा. दृष्टांत म्हणजे दृष्टांत जे दाखवलं, दृष्ट म्हणजे दाखवलं, दिसलं, त्याचा अंत झाला पाहिजे. आणि सिद्धांत, तर सिद्धांत आपल्या समोर राहायला पाहिजे. तेव्हा असा दृष्टांत जो आहे त्याचा एकनाथ महाराज जो दृष्टांत घेतलाय, आता या दृष्टांताचा सिद्धांत किंवा बोध काय याचा विचार केला पाहिजे. तर आम्ही असा विचार केला, म्हणजे काय एकनाथ महाराजांना सांगायचं आहे. काय पद्मिनीचे षंडाशी सोहाळे. आता याच्यात काय सांगायचं, काय काय निरूपण करायचं म्हणाला, मोठी पंचायत आली. काय पद्मिनीचे षंडाशी सोहाळे, वांजेशी डोहाळे कैसे हो. मग आता याचं प्रवचन काय कर, आता काय मोठं एकनाथ महाराज तुम्ही आम्हाला म्हणले मोठं याच्यात टाक, फार कठीण तुम्ही परिस्थिती आणून ठेवली. म्हणलं आता काय करायचं. म्हणलं आता तुम्हीच सद्गुरू, म्हटलं आता तुम्हीच सांगा काय करणार.
तेव्हा या दृष्टांताचा सिद्धांत काय? तर इथे जे सुंदर नववधू स्त्री पद्मिनी सांगितली ती म्हणजे बुद्धी, मनुष्याच्या ठिकाणी बुद्धी, मनुष्याच्या ठिकाणी. स्त्रीच्या ठिकाणची बुद्धी किंवा पुरुषांच्या ठिकाणची बुद्धी असं नाही. इथे भेद नाही, बुद्धीमध्ये भेद नाही आहे म्हणा. बुद्धी एकच आहे, स्त्रीच्या ठिकाणची असो पुरुषाच्या ठिकाणची असो. पण ती बुद्धी इथे पद्मिनी ही सुंदर स्त्री नववधू आणि त्या सोहळे घडवून आणणं हा जिचा स्वभाव आहे ती म्हणजे बुद्धी. बुद्धीचा स्वभाव असा आहे की तिला सोहळे घडवायला आवडतं, तिला छान छान विचार करावासा आवडतो आणि मन कल्पना करत असतं. पण त्या कल्पनेचं सगळं ती घेते नाही, ती त्या कल्पनेमधला चांगल्या चांगल्या आणि कल्पना आणि ज्या योग्य आहेत, ज्या आचरणीय आहेत, अशा अशा कल्पना ती घेते आणि ते आपल्या वैभवानी ती सजवते, त्याचा सोहळा करते. म्हणून बुद्धी सोहळे, मन हे सोहळे नाही करत. बुद्धी सोहळे, मन घोटाळे करत. सर्व घोटाळे कुठे होतात? मनामध्ये. आणि बुद्धी सारासार याचा विचार करते आणि निश्चय करते, योग्य काय अयोग्य काय. म्हणून बुद्धीचे वैभव आणि नाही दुजे. बुद्धीचे वैभव असं म्हणलं. अरे बुद्धी हे वैभव निर्माण करणारी आहे. आणि जे वैभव काही येतं मनुष्याच्या ठिकाणी ते बुद्धीमुळेच, त्यांना बुद्धी मनामुळे नाही येत. त्याच्या बुद्धीचं वैभव असतं. अनेक सायंटिस्ट शोध लावतात, व्यापारी व्यापार उत्तम प्रकारे करतात, प्रोडक्शन करतात, तेव्हा हे त्यांच्या बुद्धीचं वैभव आहे. म्हणून म्हणजे बुद्धी काय आहे? तर वैभव निर्माण करणारी आहे, क्रिएटिव्ह असते आणि ती क्रिएटिव्हिटी तिच्या ठिकाणी असते आणि म्हणून ती वैभव निर्माण करते. तेव्हा बुद्धीचे वैभव आणि नाही दुजे. संसारात ती म्हणले अनेक वैभव करेल, त्याचे सोहळे करेल. संसारात अनेक सोहळे होत असतात ना, अनेक प्रकारचे सोहळे लोक करत असतात. सिनियर सिटीजन सुद्धा कुठे कुठे जाऊन अनेक सोहळे करत असतात. प्रत्येक काय ग्रुप जो असतो, अनेक ग्रुप असतात, त्याच्यामध्ये ते सोहळे करत असतात. पण बुद्धीचं वैभव कशात आहे म्हणा? बुद्धीचे वैभव आणि नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. की एका केशवराजे, तो भगवान जो आहे, त्या भगवंताचं जे गुणानुवाद करायचे आहे, त्या भगवंताचं जे महात्म्य गायचं आहे, त्याला केवढी तरी बुद्धी लागते म्हणजे. आता आम्ही 23 खंडकाव्य लिहिली आणि सर्व भक्तमंडळी वाट बघायचे तेव्हा, आणि सद्गुरू वाट बघायचे की काय याच्या ठिकाणी आता आहे बुद्धीचं वैभव येणार आहे. आणि आम्ही त्या याच्यावर 2 नाटकं लिहिली. अहिल्या अहिल्या गौतम उद्धार हे नाटक लिहिलं. त्याचा प्रयोगही झाला. आमचे किरण मुळे आणि त्यांचं पूर्ण कुटुंब, धनश्री, मुलं दोघं, सर्व सर्व त्याच्यात होते म्हणा. सर्वांनी त्याच्यात सहभाग घेतला होता आणि ते नाटक इतकं सुंदर झालं काय विचार. आम्ही त्यांना म्हणतो की आता तुम्ही परत म्हटलं एकदा करा, आपली एवढी भक्तमंडळी झाली आता, तेव्हा तर कोणी जास्ती नव्हते. तर म्हटलं ते सर्व करतील, आपण करूया असं त्यांना सांगितलं. आणि दुसरं एक नाटक आम्ही लिहिलं होतं, पण ते कुठे हरवलं होतं काय माहिती नाही. ते याच्यावर होतं, आपल्या वारीवर, पंढरीच्या वारीवर होतं ते नाटक होतं. आम्ही सहज एका व्यक्तीला फोन केला, या इथे ग्रुप आहे आपल्या डोंबिवलीमध्ये, क्राऊड क्राऊड नाट्य म्हणून, त्यांना आम्ही फोन केला होता. ते आले आणि त्यांनी ते नाटक ते ऐकलं. त्यांना खूप बरं आनंद झाला. आणि ते हे दिंडी जे होतं, आमचं दिंडी आख्यान, तर म्हणले ते सहज बोलून गेले की वारकरी याच्यावर, मला दिंडीवर आम्हाला काहीतरी करायचं आहे, नाट्य. तर म्हटलं मग माझं नाटक तर तयार आहे. तर त्यांना थोडंसं ते काव्य वाचून दाखवलं. नाटक काही नव्हतं माझ्याकडे तेव्हा. त्यांना ते एवढं आवडलं
म्हणले हे करा, याच्यावर स्क्रिप्ट लिहा म्हणले लगेच तुम्ही. खरं स्क्रिप्ट आधी लिहिलेली होती ती हरवली होती आमची. आणि आमचे आधीचे नाटकवाले जे होते तर त्यांना त्यांना ते एवढं आवडलं होतं, एवढं आवडलं होतं. ते म्हणाले ते आता म्हणले आम्ही संपूर्ण हे तर नाटक केलं, आता संपूर्ण अशी दिंडी उभी करतो म्हणले त्या थिएटरमध्ये, त्या ह्याच्यावर रंगमंचावर दिंडीच्या दिंडी आणतो म्हणले. एवढं त्यांना आनंद झाला होता आणि एवढं त्यांना ते पटलं होतं, म्हणजे एवढं त्यांना ते आवडलं होतं. पण मध्ये काय झालं, ते आम्हाला ते काव्य तर होतं आमच्याकडे, पण त्याच्यावर लिहिलेली स्क्रिप्ट हरवली. ती स्क्रिप्ट हरवली म्हणजे आमच्या कम्प्युटरमध्ये ते कुठे गेली माहिती नाही, कुठल्याच आम्हाला काही सापडत नव्हती. मग आम्ही याला बोलवलं प्रसादला, आणि प्रसादला म्हटलं असं तू ते शोधून काढ म्हटलं. तो बसला होता तास दीड तास, मग त्याने ते शोधून काढलं सगळ्या त्या हार्ड डिस्क मध्ये. त्यांनी बघितलं आणि मग ते त्यांनी शोधून काढलं, ते आम्हाला मिळालं. एवढा आनंद झाला आम्हाला, अरे वा स्क्रिप्ट मिळाली. कारण आम्ही लिहायला बसलो, आम्हाला काही सुचेना, म्हटलं आता दुसऱ्यांदा काय लिहायचं याच्यावर, आधीचं काय आठवे ना. पण ते मिळालं बुवा, आणि मिळालं. आम्ही त्यांना मुळेंना सांगितलं, म्हटलं तुम्ही ते बघा, म्हटलं आता काय त्याला बोलवा, आता आपली एवढी भक्त मंडळी आहे, आता आपलं छान म्हटलं हे होईल. मग ते आता करतील आणि ते नाटक परत आपलं रंगमंचावर येईल. नाही तर हे लोक आहेत, पण मला यांचा तेवढा भरोसा वाटला नाही. कारण हे लोक जे होते आधीचे, त्यांनी फारच सुंदर ते नाटक बसवलं होतं. तेव्हा बुद्धीचे वैभव हे जे आहे म्हणजे सगळं बुद्धीचं वैभव आहे. हे प्रवचन जे आहे बुद्धीचं वैभव आहे. हे जे काव्य आहे हे एवढे गझल आणि हे भजन वगैरे एवढे लिहिले, हे सर्व बुद्धीचं वैभव आहे. हे कसं येतो बुद्धीचं वैभव? ती बुद्धी ऋतंभरा तस्य प्रज्ञा, परमेश्वराच्या भक्तीने एवढी ती वैभवशाली होते. म्हणा परमानंद स्वामी आम्हाला कोणाला तरी सांगत होते, तेव्हा म्हणले यांच्याकडे यांनी पैसा कमवला नाही म्हणले आपल्या जीवनात, पण म्हणाले म्हणजे पैसा कमवला, पैसा आहे त्यांच्याकडे, पण म्हणले पैशाच्या मागे ते नाही लागले. कारण म्हणले आम्ही त्यांना एवढं काम देऊन ठेवलं. एवढं एवढं काम देऊन ठेवलं की ते त्यांना करता करता त्यांचा वेळ सर्व त्याच्यात जातो. तर म्हणले त्यांनी भक्तीचं वैभव त्यांच्याकडे खूप आहे. भक्तीचं एवढं प्रचंड वैभव त्यांच्याकडे आहे, काय विचार. असं त्यांनी वर्णन केलं होतं परमानंद स्वामी. भक्तीचं प्रचंड वैभव त्यांच्या ठिकाणी. बुद्धीचे वैभव आणि नाही दुजे, एका केशवराजे सकल सिद्धी. आणि त्या परमेश्वराचं गुणगायन करणं, यालाच तर केवढी बुद्धी लागते, अशी प्रगल्भ बुद्धी लागते. म्हणजे कोणी असं ऐरा ऐरायचं काम नाही म्हणा काय. म्हणजे म्हणून त्याला म्हणतात बुद्धीला वैभवाचे सोहळ करण्याची आवड असते. कुठल्या बुद्धीला? जी बुद्धी त्या भगवंताचं गुणगायन, त्याची भक्ती, प्रेम, भक्ती, ज्ञान, श्रद्धा सर्व भावाने युक्त असते, तिला त्या बुद्धीच्या वैभवाची, त्या भगवंताच्या षड्गुणेश्वर्याच्या ऐश्वर्याची सोहळे करण्याची आवड असते. म्हणून तर कार्य आहे. म्हणजे कार्यात सोहळे का का घडतात, कार्यात सोहळे का करायचे? दत्त जयंती आहे, गुरुपौर्णिमा, आमचा वाढदिवस आहे, आणखी काही सोहळे. आता तर प्रत्येक कोणाकोणाच्या घरी जाऊन आम्ही, आता शिवूडला आम्ही गेलो, तिथे सोहळा झाला काय पराडकरांच्याकडे, त्या दोघांना एवढा आनंद झाला आणि सर्व भक्त मंडळींना आनंद झाला. असे आता एकाच्या प्रत्येकाच्या ठिकाणी आम्ही सोहळे करतोय. आमचे मुळे सरांच्याकडे तर आम्ही नेहमीच सोहळे करतो. पण आता अनेक नवीन लोक यायला लागले, त्यांनाही संधी द्यायची, तर आम्ही त्यांच्याकडे सोहळे करतो, त्यांना घेऊन जातो. तेव्हा म्हणले बुद्धीचं वैभव आणि का नाही तुझे, सोहळे करणं हे बुद्धीचं वैभव आहे. आणि बुद्धीच्या ठिकाणीच तर त्या आत्म्याचा प्रकाश होतो. तेव्हा केशव राजाचा गुणगायनाने, ज्ञानबोधाने विविध प्रकारचं प्रदर्शन करून, प्रगट करून त्याचा आनंद घेणं, आणि शेवटी आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर काय आहे? सच्चित आनंद अवस्था. हे आत्मस्वरूपाची तीन गुण आहे. सच्चित आनंद मिळून हे आत्मस्वरूप आहे. नुसता तो ध्यानात जाऊन बसला तर त्याला काय आनंद नाही.
दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि निरतिशयानंद प्राप्ती. निरतिशय आनंद प्राप्ती. योग्यांना निरतिशय आनंदाची प्राप्ती नाही होत, कारण निरतिशय आनंदाची प्राप्ती याच्यासाठी प्रेम भक्ती ज्ञान लागतं. निरतिशय आनंद हा भगवंताच्या प्रेम भक्ती ज्ञानाने होतो, आणि म्हणून योगी लोकांच्याकडे ते प्रेम भक्ती ज्ञान नसतं. पण जो योगी असून योगिनामपि कौंतेय यो मे भक्त समे प्रिय, म्हणून भगवंत म्हणतात की योगी असो का कोणी असो, तो कर्मयोगी असो, ज्ञानयोगी असो, भक्तियोगी असो, का तो योगी असो, याच्यापैकी तो कुठलाही योगी असो, यो मे भक्त समे प्रिय, जो माझा भक्त आहे तो मला प्रिय आहे. कारण त्याने आनंद होतो, आणि आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे. शेवटी काय होतं म्हणले, आनंदाची अवस्था येणं हेच तर परमात्म्याचा साक्षात्कार आहे. साक्षात्कार म्हणजे काय? सच्चित आनंद. परमेश्वराचं सत स्वरूप म्हणजे तो आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही आहे, तोच एक आहे. त्याच्याशिवाय बाकी सर्व गोष्टी मिथ्या आहे. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. त्याला सत्स्वरूप असा जेव्हा त्याला अनुभव येतो भक्ताला, शिष्याला, तेव्हा त्यांनी सत्स्वरूप जाणलं परमात्म्याचं. चित स्वरूप. चित स्वरूप म्हणजे ते ज्ञानस्वरूप, ते चैतन्य स्वरूप, ते ज्ञानस्वरूप त्यांनी जाणलं. पण नुसतं सत्स्वरूप म्हणजे सत्ता स्वरूप, सत्ता मात्र स्वरूप जाणलं, आणि ज्ञानस्वरूप जाणलं, चित स्वरूप, तर त्याला आनंद होणार नाही म्हणा. तर त्यांचा आनंद स्वरूप जे आहे म्हणा, ते आनंद स्वरूप जेव्हा त्याच्या ठिकाणी प्रगट होईल, तेव्हा म्हणले संपूर्ण सच्चिद आनंद असं स्वरूप प्रगट होईल, तेव्हा हे पूर्ण आत्मदर्शन आहे. म्हणजे त्याला पूर्ण आत्मदर्शन असं म्हणतात. आणि त्या पूर्ण आत्मदर्शनाला आवश्यक आहे प्रेम भक्ती ज्ञान, तिन्ही गोष्टी आवश्यक. तेव्हा ज्ञानयोगाचं विविध प्रकारे प्रदर्शन करून ती बुद्धी तो आनंद प्रगट करते म्हणा, त्याचा आनंद होतो. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, हरिकथा भोजन परवडी विस्तार. हरिकथा भोजन परवडी विस्तार. करोनी प्रकार रुची सेऊ. करोनी प्रकार रुची सेऊ. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. पक्षी सुस्वरे आळवीती. वृक्षवल्ले आम्हा सोयरे. तेणे सुखे होय एकांताचा वास. तेणे सुखे होय एकांताचा वास. नाही गुण दोष अंगायेत. नाही गुण दोष अंगायेत. आकाश मंडप पृथ्वी आसन. आकाश मंडप पृथ्वी आसन. रमे तेथे मन क्रीडा करी. रमे तेथे मन क्रीडा करी. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. अरे म्हणा, तुला काय मोठा फ्लॅट असला, काय 3 रूमचा आणि 4 रूमचा, तरच तुला आनंद आहे असं नाही म्हणाले. तुला तिथे एकटेपणा जाणवल, आणि तुला काय आनंद होणार? याच्या उलट म्हणले, वरती आकाश आहे, खाली जमीन आहे, तिथे बसलेला आहे, आणि तू हरिकथेचं गायन करतोय म्हणाले. तर ते तुझा किती महाल आकाश मंडप, केवढा मोठा महाल आहे. परमेश्वराने एवढा मोठा महाल दिलाय म्हणा. आकाश मंडप पृथ्वी आसन, आणि पृथ्वीचं आसन दिलंय. संपूर्ण पृथ्वी हे तुझं आसन आहे, आणि आकाशाचा मंडप. अरे वा वा, तुला काय म्हणले मंडप, आणि काय तू स्लॅब स्लॅब टाकलेल्या घरात राहतो म्हणा, आणि काय मोठं हे मिरवतो की माझं घर एवढं मोठं आहे, नमका आहे टमका आहे, माझा बंगला आहे, असा आहे तसा आहे. त्याला शोभा कधी आहे म्हणाले. तेने सुखे होय एकांताचा वास. म्हणजे तू एकांतात राहशील
तर तो एकांत तुला खायला उठेल. पण हरिकथा भोजन परवडी विस्तार. हरिकथेचं भोजन तू घेतलं म्हणा. हरिकथा त्याचं भोजन तू घेतलं. गुरुवारी शुक्रवारी तू ऐकायला लागलास. अनेक प्रकार केले. करोनी प्रकार रुची सेऊ वृक्षवल्ली आम्हा सोयरे. आता आम्ही इथे राहतो, हे आमचं भाड्याचं घर आहे. पण इथे हे झाडं एवढी आहे ना, इथे असे पक्षी, अनेक पक्षी येतात. हो, एवढं आश्चर्य. एक दिवस मी बघितलं, अगदी बोटाच्या पेरा एवढा छोटासा पक्षी होता. एवढा आला आमच्या इथे गॅलरीत बसला, चिवचिव करायला लागला. आमच्या मंडळीने एवढा आनंद झाला. हा काय पक्षी आला म्हणाले. बघा म्हटलं, आम्ही इकडे काय वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवी ती. इथे पक्ष्यांचा आवाज एवढा असतो, एवढं खूप इथे झाडं आहेत. त्याच्यामुळे इकडे लोक इकडे आले की म्हणतात, किती गार वाटतो हो म्हणले, इथे तुमच्या बाहेर किती गरमी आहे म्हणले. आणि आम्हालाही जाणवतं इकडे एवढं गार वाटतं. त्या घरात आम्ही होतो तर तिकडे एवढी गरम व्हायचं. आणि लोक इकडे आले कोणी बाहेरून की त्यांना इथे एकदम बरं वाटतं. म्हणजे किती गार आहे म्हणलं. म्हणलं आमच्याकडे काही एसी वगैरे नाही आहे म्हणलं. एसी लावला होता त्यांनी, घरमालकांनी. तो आम्ही सांगितला काढून टाका एसी. त्यांनी काढून दिला म्हणले, नाही तर एसी आमच्याकडे होता. पण एसी नसूनही म्हणलं एवढं. तेणे सुखे होय एकांताचा वासू, नाही गुण दोष अंगा येत. आकाश मंडप पृथ्वी आसन, रमेते ते मन क्रीडा करी. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, रमे तेथे मन क्रीडा करी. तेव्हा आम्ही, मन हे क्रीडा, मनाला क्रीडा करायची असते. मनाला तुम्ही जर बांधून ठेवलं योग मार्गात, त्या मनाला जाऊ द्यायचं नाही. काय यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे ते कुठे संसारात जायला लागलं की तिथून त्याला परत आणायचं जबरदस्ती. जसं पोरं खेळायला जातात आणि आई किती हाक मारते, येत नाही. मग आई ते जाते तिथे आणि त्याचा कान धरून त्याला एक चापट मारते आणि आणते त्याला घरी. तेव्हा तो रडत खडत कसा बसा येतो. अरे तसं नाही म्हणा. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार फार कठीण आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्रत्याहार एकतर कठीण आहे. प्राणायाम म्हणजे त्याला बंदिस्त करून टाकायचं आणि आणायचं आणि बंदिस्त करायचं. आणि प्रत्याहार म्हणजे धावायला लागला तर त्याला पकडून आणायचं. तो विषयांकडे मन धावायला लागला तर इथे म्हणतात असं काही नाही, जाऊ दे म्हणलं, त्याला कुठे जायचं जाऊ दे. आपण आपल्या क्रीडा सुरुवात करायची. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. मग ते कुठे गेलं, त्याला तो ध्वनी आला की तो परत येतो म्हणाले. त्याची गंमत सांगतो काय. म्हणून नामाचं महात्म्य काय आहे म्हणा. नाम कशा करता घ्यायचं. अरे नामासारखं हे नाही म्हणाले शास्त्र. त्या मनाला पटकन आपल्याकडे आणायचं, त्या नामासारखं अट्रॅक्शन नाही म्हणा. काय नाम म्हणायला लागलं, म्हणा राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सारखं म्हणायचं म्हणा. मन इकडे तिकडे धावायला लागलं तर त्याला आणण्याचा प्रयत्न नाही करायचा. त्या आणण्याचा प्रयत्न केला, बांधण्याचा प्रयत्न केला, झाला म्हणा ते तुमच्या काय कोणालाच म्हणले मानणार नाही. ते जाणारच बाहेर. तर त्याला जाऊ द्या ना म्हणलं, सोडून दे त्याला, जाऊ दे. कुठे जायचं ते जाऊ दे त्याला. पण म्हणले तुम्ही काय करायचं, आणायचं. जसं म्हणले भगवान श्रीकृष्ण त्या गाई गुरांना सोडून द्यायचे, कुठे रानामध्ये सोडून द्यायचे, चरा किती चरायचं. आणि त्यांना जेव्हा वाटायचं की आता याचं जास्त चरले नाही पाहिजे, आता यांची वेळ झाली, पोट आता बरोबर भरलेलं आहे यांचं, तेव्हा मग ते वेणुनाद काढायचे भगवान. आणि ते वेणुनाद ऐकल्याबरोबर ते आपोआप त्यांच्याकडे यायचे. काय आपोआप. तसं हा वेणू हे नाम म्हणजे हरिनाम म्हणजे, पण ते प्रेमाने घेतलं पाहिजे. पण जोपर्यंत ते प्रेमाने घेणं होत नाही, मग प्रेम पाहिजे.
मग सद्गुरूंचं प्रेम पाहिजे, तर ते नाम त्याने दिलेलं प्रेमाने घेतलं जाईल म्हणाले. प्रेमाने घेतलेलं नाम हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. एकीकडे सद्गुरूंची मूर्ती आपल्या हृदयात आहे आणि प्रेमाने, त्यांच्या प्रेमाने ते नाम चालू आहे. एकीकडे नाम चालू आहे. ते म्हणले सोने में सुहागा, सोनिया सुगंधू आला. काय तेव्हा दुग्ध शर्करा योग असं म्हणतात. तर तेव्हा तसं, पण तसं जोपर्यंत नाही तो तरी म्हणले या नामाचं एवढं महात्म्य आहे, नुसतं राम राम म्हणावं. जसं वाल्मिकीनं सांगितलं, ते म्हणले मला राम राम मला ते म्हणताच येत नाही. मला मग तुला काय म्हणतात? मला मरा मरा म्हणतात. मरा मरा म्हणतात, मरा 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 मरा, तर राम आपोआप आला म्हणा. असं करता करता त्याला मग शेवटी राम 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 हे झालं. मरा 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 मरा. नारद ऋषीने सांगितलं आधी स्पीड मध्ये म्हणायचं. जो मंत्र दिलाय तो आधी स्पीड मध्ये म्हणायचं. काय स्पीड मध्ये म्हणता 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 मग असा स्पीड मध्ये म्हणता म्हणता मोठ्याने म्हणायचं. थोडस इतरांना ऐकायला नाही गेलं पाहिजे, आपल्याला ऐकायला गेलं. थोडसा शब्द आपल्याच कानाला ऐकायला गेला. त्याला वाचिक जप असं म्हणतो. वाचिन जप करायचं आणि तो स्पीडने करायचा, हळूहळू नाही करायचं. का त्या मनाला तिकडे जायला हे नाही दिले पाहिजे. स्पीडने का करायचं? वाचिक जप हा स्पीडने काय करायचा? राम 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 सीताराम सीताराम, ते कीर्तन राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम, पुंडरी कवरदा हरी विठ्ठल. मग म्हणले तुझा हा ते पुंडरी कवरदा येणारच नाही म्हणा, तुझा राम 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 सीताराम सीताराम सारखं चालूच पाहिजे. आणि असा कमीत कमी 2-3 वर्ष असा जप झाला, वाचिक जप, तर मग तुझा तो सिद्ध झाला, वाचिक जप सिद्ध झाला. मग उपवंशी जप, उपवंशी म्हणजे तुझं ओठ तर हलतील, पण तुलाही तुझं ते काय म्हणतोय ते ऐकायला नाही येणार, पण आतल्या तो जप तुझा मुखातल्या मुखात चालेल, याला उपवंशी म्हणतात. आणि त्याच्यानंतर जो जप होईल तो म्हणले आपोआप तुझ्या तिसरी जी वाचा आहे, मध्यमा वाचा, त्या मनातल्या मनात होईल. मनाने होईल. हे वाचेचे दोन जप सांगितले आणि तिसरा मनाचा आहे. मग मनाचा तो आपोआप होत जाईल म्हणजे तुझा जप मनाने. तू कुठेही गेला, काय गेला, जप जप होत राहील मनाने. तेव्हा त्या मनाला जायला सवडच तुला मिळणार नाही. तुझं कामधाम झालं तेवढं की जप जप पूर्ण सुरू झाला. तेव्हा मात्र सुरुवातीला हा जप एवढा फास्ट करायचा की त्या मनाला कुठे जायला मिळालंच नाही पाहिजे. त्याचं वर्तुळच तयार करायचं जपच. हे कशी आयडिया म्हणजे छान बघा. तेव्हा मग असं करता करता ते मन तिथे रमायला लागेल, रमता रमता क्रीडा करायला लागेल. म्हणजे जशी पद्मिनी नववधू लाभली, म्हणजे तिच्या संगी, हे रूपक आहे, तिच्या संगे रती क्रीडा रंगते. रती क्रीडा, ती रती क्रीडा असं म्हणतात. पण त्याच्यात तो रंगून जातो, ते दोघेही रंगून जातो आणि त्याचा सोहळा आणि उत्सव होतो. त्याचा ती पद्मिनी सोहळा करते आणि असा स्वस्स असा उत्सव सुरू आहे. पण अशा वेळी जर तो वर जो आहे, नवरा जो आहे, तो जर षंड असला, म्हणजे नपुंसक निघाला, तर म्हणले झालं सगळ्या सोहळ्याचा बोजबारा उडाला म्हणा, त्याचा काहीच उपयोग होत नाही. तर त्या पद्मिनीला ते अत्यंत पीडादायक होईल. तेव्हा आमच्या महाराजांचे एक शिष्य होते, धुळ्याला राहायचे, खूप श्रीमंत होते. म्हणजे पार्ल्यालाही त्यांचं मुख्य घर त्यांचं पार्ल्याला होतं. पार्ल्याला मोठे त्यांच्या इमारती होत्या जुन्या काळच्या, वाडवडिलांच्या. ते तिथे राहायचे. त्यांचे बरेच भाऊ अजूनही पार्ल्यालाच असतात. आमच्या पार्लिटेक विद्यालयामधले ते मुख्य आहेत. त्यांचे जे पुतणे आहेत आता, ते पार्लिटेक विद्यालयाचे मुख्य, ते आम्हाला भेटले होते. आम्ही त्यांना त्यांची ओळख सांगितली. त्यांना खूप आनंद झाला. त्यांना पुस्तक पण दिले आपले, हे परमानंद घनामृत धारा, हे आपली जी पुस्तकं आहेत, भावसरिता, हे पुस्तकं पण आम्ही त्यांना दिली. म्हणजे त्यांनी मागून घेतली आम्हाला. तेव्हा ते
महाराजांच्याकडे यायचे. पूर्वी महाराजही आमचे पार्ल्याला राहायचे आणि ते पण तिथे पार्ल्याला राहायचे. तेव्हा त्यांचा घरोबा होता. तर हे यांची ऑइल मिल होती. धुळ्याला यांनी ऑइल मिल काढली. मोठे श्रीमंत होते. त्या काळात त्यांची गाडी होती, एवढ्या वर्षापूर्वी. आणि ते गाडीनी धुळ्याहून इकडे यायचे आणि महाराजांना कुठे कुठे गाडीने घेऊन जायचे. तेव्हा एकदा चर्चेच्या ओघामध्ये ते आले असताना आम्ही तिथे बसलो होतो. महाराजांनी एक श्लोक सांगितला बोलता बोलता, सदा येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता घास गिळता, घरी दारी शय्ये वरी रती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. समस्तांची लज्जा, अरे ते लाज लज्जा नाही म्हणा. जशी ती पद्मिनी लाज लज्जा ठेवत नाही, तो तिचा प्रियकर आला की त्याच्यासमोर काही लज्जा ठेवत नाही, अजिबात लज्जा ठेवत. तसं भगवंताचं गुणानुवाद करत असताना काही लज्जा ठेवू नये म्हणते. जर लज्जा ठेवली तर त्याचा आड येईल म्हणा. काय तेव्हा असं म्हणता म्हणता घरी दारी शय्येवरी घरी दारी शय्येवरी रती सुखाचे अवसरी, असं महाराजांनी म्हटल्यावर त्यांनी कानावर हात ठेवले. सच्चिदानंद स्वामी त्यांचं नाव, त्यांनी कानावर हात. महाराज म्हणजे तुम्हाला काय झालं, तुम्ही काय कानावर हात का ठेवले? नाही म्हणत ते काय कसं ते बरोबर नाही वाटत महाराज. ते असं ते ऐकत नाही म्हणजे रतिसुख वगैरे आपल्या भक्ती मार्ग आहे आणि ते बरोबर वाटत नाही म्हणजे लाज वाटते म्हणतात. असं काय ते खटकतं म्हणले, असं कसं म्हणले? त्याही वेळी आपण परमेश्वराचं नाव घ्यायचं. तर महाराज म्हणले ठीक आहे, तुम्हाला ते तसं मानवत नाही. खरं तर म्हणले तो नाव घेतच असतो, त्याचं काय कर्म करतो याच्याकडे लक्ष नसतं म्हणा. तो आपल्या नामात धुंद असतो. तो काय कर्म करतो हे त्याला त्या आनंदात तो असतो. पण म्हणले तुम्हाला जर असं वाटतं, म्हणजे महाराज म्हणायचं की तुम्ही त्या सुखात अजून धुंद झालेले नाही. त्या परमात्म्याच्या परमसुखात तुम्ही धुंद झालेले नाही असं त्यांना सांगायचं. काय तसं झालं असतं तर तुम्ही कानावर हात ठेवलेले नसते. घरी दारी शय्येवरी अगदी स्पष्ट सांगितलं, रती सुखाचे अवसरी. आणि पुढे समस्तांची लज्जा तेजुनी भगवत चिंतन करी, भगवत चिंतन. तेव्हा महाराज म्हणले आपण थोडस त्याच्यात बदल करू. काय म्हणाले, आपण असं करू, रती सुखाचे अवसरी म्हणजे तुम्ही तिथे असा अर्थ घ्या की रत्तीभर सुख. कारण तिथे सुख म्हणले रत्तीभरच सुख असतं म्हणाले. रत्तीभर सुख असतं. सांसारिक सुख हे रत्तीभर म्हणजे छोटस सुख पाहता, सुख पर्वता एवढे. हा सुख पाहता जवा पाडे, जव जेवढा असतो तेवढं असतं म्हणजे रत्तीभर सुख. आणि दुःख पर्वता एवढे, दुःख म्हणलं पर्वता एवढं, असं संसाराचं आहे. तर तुम्हाला असं वाटतं लाज वाटते तर तुम्ही असं म्हणा रत्तीभर सुख, असं तुम्ही हा हे बरोबर आहे म्हणजे रत्तीभर सुख असतं. आणि खरंच रत्तीभर सुखच असतं. आणि म्हणून त्याचा सोहळा करतात. तिथे रत्तीभर सुख खूप मोठं व्हावं म्हणून त्याचा मोठा सोहळा केला जातो. तेव्हा ते सांगतात की असा तो, पण असा षंड तिथे आला तर म्हणले सर्व त्या पद्मिनीच्या सोहळ्याचा बोजबारा उडतो. तसं नपुंसक. तेव्हा इथे नपुंसक म्हणजे काय, इथे षंड म्हणजे कोण, इथे पद्मिनी म्हणजे त्या वैभवानी परमेश्वरा, त्या परमात्म्याच्या वैभवानी युक्त असलेली, ऐश्वर्याने युक्त असलेली बुद्धी. आणि षंड म्हणजे नपुंसक म्हणजे तिथे कोण आहे, तर म्हणले जो ज्याच्या ठिकाणी असं श्रद्धा प्रेम भक्ती ज्ञान असं काही नाही. परमेश्वराबद्दलचं प्रेम भक्ती ज्ञान श्रद्धा असं त्याच्या ठिकाणी काही नाही. असा जर आला तर त्याला षंड असं म्हणतात. मग त्याच्या समोर काय उपयोग आहे म्हणले, आपण आपलं ज्ञान सांगून, आम्ही आपल्या बुद्धीचं एवढं ऐश्वर्य आम्ही प्रवचन जर त्याच्या समोर सांगितलं तर त्याचा काय उपयोग आहे? तो षंड माणूस, जो कोणी षंड आला आणि तो षंड असेल म्हणजे त्याला जर
एकाने आम्हाला सांगितलं, आम्ही त्याला सांगलो, नाही नाही म्हणलं, मला काही हे आवडत नाही म्हणा. आमच्या हाताखालीच होते ते गोडबोले म्हणून प्रोफेसर होते, त्यांना बाकीचं सगळं आमचं आवडायचं. आम्ही डॉक्टरेट होतो, आम्ही त्यांना डॉक्टरेट करायला सांगितलं, त्यांनी डॉक्टरेट केली. हे सगळं त्यांना आवडत होतं. आमचं बाह्य सगळं वागणं हे सगळं सगळं. पण त्यांना काहीतरी सांगितलं परमेश्वराच्या बद्दल काय सांगा, तर अजिबात नाही. ते म्हणले सर नका, मला तुम्हाला माहिती नाही, मला नका, मी तुमची माफी मागतो म्हणले, मला नाही समजत ते काय. पण आम्ही त्यांच्या तिकडे सोसायटीत कार्यक्रम ठेवला होता. आमच्या आमच्या याचा आम्ही जी काव्य केली होती त्याचा गायनाचा कार्यक्रम, तिथे बाई होत्या तिकडे घोडबंदर रोडला, चांगल्या गाणाऱ्या होता. नाही, चांगल्या गाणाऱ्या बायका त्यांची मिसेसच होती, चांगल्या शास्त्रोक्त गायच्या त्या मिसेस. त्यांच्या गायनाचा कार्यक्रम ठेवला. आता बायकोच्या गायनाचा कार्यक्रम ठेवला म्हणजे तो नवरा त्याला काम करायला पाहिजे. मग त्यांनी सगळ्यांना करून व्यवस्था करून त्यांचा जो हॉल होता त्यांच्या सोसायटीचा तो हॉल घेतला, म्हणजे त्यांना फ्री असतो. आणि तिथे आपले सगळे भक्त मंडळी त्यावेळेला जे होते ते तिथे आले, आसपासचे लोकही आले होते, बरेच 100-150 मंडळी होती. आणि तिथे तो गायनाचा कार्यक्रम इतका रंगला होता. आणि आम्ही त्याच्यामध्ये कम्पेअरिंगचं काम केलं आणि त्या लोकांना एवढं आवडलं, ते एवढं आवडलं, एकदम उत्स्फूर्त. आमचं सांगणं एकदम उत्स्फूर्त होतं. काय आधी तयारी वगैरे असं काय नाही, जे येईल काय. बुद्धीचे वैभव आणिक नाही तुझे. तेव्हा परमानंद स्वामी पण म्हणाले, एक दुसरा होता तो आपला मोठा बुद्धिवादी होता, त्याला म्हणले काय रे, असं बोलता येईल का तुला? नाही, तो म्हणला नाही बाबा, हे किती म्हणले उत्स्फूर्त होतात, तयारी करून सुद्धा बोलता येणार नाही म्हणजे एवढं तयारी करून बोलता येत नाही. आणि गंमत अशी झाली, आमचा असा कार्यक्रम झाला तिथे आणि एवढा छान कार्यक्रम झाला. आणि मग परमानंद स्वामींनी त्याला सांगितलं, हा तू एवढा बुद्धिमान आहे काय, तो आपल्या बुद्धीचे खूप घमेंड सांगायचं. म्हणलं असं कर, दादरला मठाच्या वरचं सभागृह होतं, तिथे कार्यक्रम ठेवला होता, काहीतरी असं दत्त जयंती ते काहीतरी असं, आणि परमानंद स्वामींच्या पदाचा कार्यक्रम ठेवला होता. ते म्हणले आमच्या पदाचा. तर त्याला मध्ये कम्पेअरिंग करायला सांगितलं, त्याची एवढी फॅफॅ उडाली काय, त्याला काही बोलताच आलं नाही त्याला. तर परमानंद स्वामी बघ असं असतं म्हणले, इट मेक्स ऑल द डिफरन्स, याला बुद्धीचं वैभव म्हणतात. तू बुद्धिमान आहे म्हणले, पण बुद्धीचं वैभव तुझ्या ठिकाणी नाही. तू बुद्धिमान आहेस, बुद्धीचं वैभव तुझ्या ठिकाणी नाही. श्रद्धा, प्रेम, भक्ती, ज्ञान यांनी युक्त असलेली अनुभव, यांनी युक्त असलेली वाणी, ती म्हणजे असं ती एवढी उत्स्फूर्त असते. ते उत्स्फूर्त, ते काय अशी तयारी केलेली नसते, थोडी बहुत रूपरेषा असते, तयारी असते, पण ते सांगायचं असतं ते एवढं उत्स्फूर्त येतं. तेव्हा आम्हाला तिथेही असंच व्हायचं. आमचं कीर्तन आम्हाला परमानंद स्वामी सांगायचे, तुम्ही आता कीर्तन करा. आम्ही प्रवचन तर करत होते, मग मोठे कार्यक्रम असायचे तेव्हा ते म्हणायचे, आता तुमचं कीर्तन. आमचं कीर्तन सुरू झालं, एकदा असं कीर्तन सुरू झालं आणि आमच्या नंतर परमानंद स्वामींच्या श्रीमती माधुरी देवी त्यांचं कीर्तन होतं. तर आमचं कीर्तन एवढं रंगलं, 2 तास कधी होऊन गेले काही कळलंच नाही. मग आम्हालाच लक्षात आलं, रे 2 तास होऊन गेले, आपल्याला फक्त 1 तासभर, पाऊण तासभर कीर्तन करायला सांगितलं, 2 तास होऊन गेलं. पण ते एवढं रंगलं होतं की परमानंद स्वामी काही बोलले नाही, इतरही कोणाला काय कळलं. आणि मग त्यांनी सांगितलं, मग म्हटलं आता मी थांबवतो. ते म्हणले नाही नाही तुमची चालू द्या. ते म्हणले माधुरीचं कीर्तन आपण पुढे ठेवू कधीतरी. आणि ते एवढं उत्स्फूर्त, एवढा आनंद झाला तेव्हा. पद्मिनी म्हणजे काय हे असं अनुभवाशिवाय कळणार नाही. काय पद्मिनीचे षंडासी सोहाळे, असं. तेव्हा त्याला म्हणतात, षंड म्हणजे काय, नपुंसक. मध्ये आता कोणीतरी न्यायाधीश, ज्युडिशियरी आणि सरकार यांचं काहीतरी चाललंय, तर त्यांनी सरकार म्हणतात
ज्युडिशियरी म्हणते ज्युडिशियरी इज नॉट इम्पॉर्टंट म्हणजे काय षंड थोडक्यात नपुंसक नाही ते फाईट करणार. आणि सरकारही म्हणले तर म्हणले सरकार पण इम्पॉर्टंट नाही म्हणाले, तेव्हा नपुंसक नाही, ऐश्वर संपन्न आहे. तेव्हा म्हणले त्यांची बुद्धी ही पद्मिनीप्रमाणे ज्ञानबोधाचे भक्तीचे सर्व सोहळे त्याच्या सोबत अत्यंत आनंदाने अनुभवते, म्हणून तिला पद्मिनी असं म्हणतात. कालच आमच्या विजयरावांचा काल का परवा विजयरावांचा फोन आला एकदम. तर ते म्हणले मुद्दाम फोन केला. म्हणलं काय बाबा? तर म्हणले फोन याच्यासाठी केला की मला जो आनंद झाला तो तुम्हाला सांगायचा. म्हणजे इतका आनंद झाला. अरे वा वा. म्हणलं हेच तर आम्हाला पाहिजे. तुम्हाला आनंद झाला आणि तो कशामुळे झाला हे आम्हाला पाहिजे. ते म्हणाले मी श्रीमद भागवत स्कंद 1 याचं वाचन करत होतो. आम्ही त्यांना स्कंद 2 मागे दिला होता, पण स्कंद 1 त्यांना नव्हता मिळाला. तर स्कंद 1चं वाचन करायला लागलो. म्हणले ते इकडे आलेले आहेत मुंबईत, त्यांच्या मुलीकडे ते असतात घोडबंदर रोडवर. तेव्हा वाचन करत होतो. माझे 3 तास कसे निघून गेले कळलं नाही. म्हणले मुलगी सारखी बोलवत होती, बाबा जेवायला. एवढं तुम्हाला काय म्हणले त्याच्यात तुम्हाला मिळालंय, तुम्ही ते सोडतच नाही मिळालं. तेव्हा ते वाचनात एवढे गर्क झाले होते. काय याला सोहाळे म्हणतात. काय पद्मिनीशी षंडाशी सोहाळे. जो षंड असेल तर काय म्हणले हे पुस्तक आहे ठीक आहे नंतर बाजू ठेवून देऊ, आता कोण वाचणार आहे, तो काय वाचणार. पण जो भक्त आहे काय तर त्याच्या ठिकाणी म्हणाले तो इम्पॉर्टंट नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी त्याला हे सगळं इम्पॉर्टंट आहे केवढं तरी. त्याच्या ठिकाणी श्रद्धा आहे, भक्ती आहे, प्रेम आहे, ज्ञान आहे. आणि ज्ञान त्याला एवढं आवडत आहे. ते म्हणले 2-3 तास कसे निघून गेले कळलंच नाही. तुम्ही खूपच सुंदर लिहिलाय श्रीमद भागवत. रहस्य एवढं छान लिहिलंय म्हणजे अवधूत भार्गव संवाद. आणि मी त्या वाचनात एवढं रमून गेलो. याला म्हणतात, याला नारद ऋषी काय म्हणतात, आत्मरती अविरोधेन इति. इथे त्यांनी रती हा शब्द वापरलाय. आत्म्याशी रती, आत्म्याशी त्या बुद्धीची रती. आत्मरती अविरोधेन इति. आत्म्याशी ती बुद्धी, मन त्या बुद्धीशी एकरूप होतं आणि बुद्धी आत्म्याशी एकरूप होते होणार. त्याचं रती क्रीडा चालते, त्याला आत्मरती असं. नुसती ती एकरूप होते असं नाही म्हणत, तर ती क्रीडा करते. तिच्या ठिकाणी क्रिएटिव्हिटी आहे. म्हणजे ती काही करत असते. आत्मा तर काही करत नाही म्हणजे तीच सर्व काही करत. तेव्हा शांडिल्य ऋषी भक्तिसूत्रात सांगतात आत्मरती अविरोधेन इति. भक्ती म्हणजे काय हो, तर आत्मरती अविरोधेन. कोणी मग जेवायला बोलवतं आम्हाला, या आमच्या मंडळी सारखे हाक मारत असतात, जेवायला या खायला या. आम्ही काय, आमचं काय लक्षच नसतं तिकडे. ते मग रागवतात, काय तुमचं लक्षात नाही, अमकत नाही टमकत नाही. तेव्हा त्याला काय म्हणतात, आत्मरती अविरोधेन. आत्मरतीला विरोध होणार नाही असं वागणं याला भक्ती असं म्हणतात, असं शांडिल्य ऋषी सांगतात. त्याला म्हणून त्याला रतिक्रीडा असं म्हणतात. त्या करणाऱ्याला आत्मक्रीड असं म्हणतात. आत्मक्रीड असं शब्द आहे, आत्म्याशी क्रीडा करणार आहे म्हणा. आमचे सुनील घोरपडे हे सुद्धा बोलत असतात, नेहमी ते सांगतात फोनवर, अरे म्हणजे सगळ्यांना मी सांगतो भागवत रहस्य वाचा. त्याने ते विचार पाठवत असतात, भागवत रहस्य ते वाचतात, त्या पुस्तकावर एवढ्या खुणा करतात आणि ते विचार पाठवतात. ते म्हणले अगदी गूढ जे ज्ञान तुमचं आहे ते नाही पाठवत नाही, सर्वसाधारण लोकांना हे होईल तेवढं ज्ञान त्यांना पाठवत. आणि ते असे विचार पाठवत असतात, इंग्लिश मराठी हिंदी तिन्ही भाषेत. आणि लोकांना ते आवडतात. त्यांचे किती फॅन झाले. त्या ते विचार त्यांनी पाठवलेले, त्याच्यावर काहीतरी संख्या सांगितली काय 150 का 200 काहीतरी फॅन झाले म्हणजे त्यांचे. आणि 1-2 दिवस मी मुद्दा म्हणले असं गंमत करतो, 1-2 दिवस मी पाठवत नाही. मग ते सगळे अधीर होतात आणि ते विचारतात, अरे ते कसं पाठवलं नाही अजून, तुम्ही का आम्हाला पाठवलं नाही. ते त्यांचं म्हणले उत्सुकता मी ताणून धरतो. म्हणजे असे लोकांना सुद्धा ते आवडतं, एवढं आवडतं. लोकांची आत्मरती होते त्याच्यात नकळत. आणि हरिपाठ रहस्य हे तर म्हणले खूपच, म्हणले 28
अभंग आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्या पुस्तकात 28 अभंगावर. माझा आता 9व्या अभंगापर्यंत चाललंय म्हणाले. 9व्या अभंगावर मी ते अभंगही वाचतो आणि त्याचं तेही काय म्हणतात त्याला युट्यूबवर हे ऐकतो म्हणाले, तुमचं व्हिडिओ ऐकतो आणि त्याचं दोन्ही याचं हे करून म्हणले मी ते पॉइंट काढतो आणि मग ते इंग्लिश मराठी हिंदी करून ते आम्हाला पाठवतात. मग त्यात काही चुका असल्या ते आम्ही दुरुस्त करून ते पाठवून देतात. मग त्यांचे एवढं नेटवर्क झालं, एवढं नेटवर्क तयार झालं आणि त्याच्या प्रतिक्रिया येत असतात मला. तेव्हा याला आत्मरती आत्मक्रीडा असं म्हणतात. त्याचं ते गुणगायन करत असतात. मग आमच्या त्या नार्वेकर, त्या अमिता नार्वेकर, त्या म्हणल्या सद्गुरू तुमचा पत्ता पाठवा. आम्हाला लक्षात असतं पण वेळच नाही मिळत. आणि त्या म्हणाल्या हो म्हटलं तुम्ही जे ऐकता ते लिहित जा काहीतरी. म्हणजे काय लिहायचं ते काही कळत नाही म्हणाले मला. मग म्हणलं अहो ते घोरपडे एवढं छान लिहितात म्हटलं. तर म्हणते त्या म्हणाल्या मला पाठवा ना. तर मी त्यांना पाठवलं. मग त्यांची त्याच्यावर प्रतिक्रिया आली, अरे वा खूपच सुंदर. एकदम त्यांची प्रतिक्रिया वाचण्यासारखी, अरे वा खूपच सुंदर. म्हटलं तसं काहीतरी तुमचं खूपच सुंदर दाखवा. काय त्यांना म्हटलं त्यांचं सॅम्पल मी तुम्हाला पाठवलंय, सगळंच नाही पाठवलंय, त्यांचं सॅम्पल पाठवलंय म्हटलं. त्याच्यात तुम्हाला अरे वा एवढं सुंदर वाटलं तर म्हटलं तुमचं किती सुंदर असेल हे सर्व. तेव्हा म्हणले काय पद्मिनीशी षंडासी सोहाळे, वांजेसी डोहाळे कैचे होती. तर पहिल्याच पादावर आपलं झालं आज झालं. तेव्हा 6:15 वाजून गेले आज आपलं. पण त्याच्यात एवढं पोटेन्शियल एवढं आहे, किती बोललं तरी ते. आधी मला वाटलं याच्यावर काय आपण बोलणार, पण बुद्धीचं वैभव एवढं असतं. सद्गुरूंनी एवढं देऊन ठेवलेलं असतं, आपल्या लक्षात नाही असतं. आणि ते वांजेशी डोहाळे कैसे होती हे तर पुढे आहे म्हणलं, इतकं सुंदर आहे. आता काय होणार नाही. काय पद्मिनीशी षंडासे डोहाळे, वांजेशी डोहाळे कैसे होती. तेव्हा हे बघ, याचं वर्णन आपण पुढच्या याच्यात बघणार आहोत. तेव्हा आज आपण हा अभंग म्हणून हा जे पूर्ण करू. हा 17वा अभंग आहे एकनाथ महाराजांचा. काय पद्मिनीचे षंडाशी सोहाळे, वांजेशी डोहाळे कैचे होती. अंधा पुढे दीप खराशी चंदन, सर्पाशी दुग्धपान करू नये. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा. व्यर्थ आपुली वाचा शिणवू नये. खळाची संगती उपयोगासी नये, खळाची संगती उपयोगासी नये. आपणा अपाय त्यांचे संगे, वैष्णवी कुपथ्य टाकिले वाळूनी, वैष्णवी कुपथ्य टाकिले वाळूनी. एका जनार्दनी तेची भले, एका जनार्दनी तेची भले. श्री गुरुदेव दत्त.